भूम तालुक्यातील पिंपळगाव येथील हे दृश्य आहे। पिंपळगाव येथील विश्वनाथ दातखिळे या शेतकऱ्याच्या 20 गायी मृत्युमुखी पडलेल्या आहेत। नदी पात्र अतिशय मोठं आहे, मात्र अचानक आलेल्या पावसाच्या पुरामुळे त्यासोबतच वारेवडगाव येथील तळं हे फुटल्यामुळे या नदीच्या पात्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी आलं आणि रात्री बेसावध असताना शेतकऱ्याच्या या गायगोठ्याला मोठ्या प्रमाणात पावसाच्या पाण्याने वेढलं होतं। त्यासोबतच हे समोर त्यांचं घर दिसतंय, ही शेती आहे। ही पूर्ण शेती रात्री पाण्यामध्ये होती, मात्र सकाळी हळूहळू पाण्याचा ओसर या ठिकाणी झालेला आहे आणि आपण समोर पाहू शकता की त्यांच्या घराचं त्यासोबतच ट्रॅक्टरचं ट्रॉली देखील पलटी झालेली आहे आणि त्यांच्या 20 गायी जवळपास मृत्युमुखी पडलेल्या आहेत, तर 10 शेळ्या त्यासोबतच 100 कोंबड्या असं पशुधन त्यांचं गेलेलं आहे। शेतकरी नेमके काय म्हणतायत पहा। कालच्या पावसामुळे आपलं किती नुकसान झालंय आणि गाय आता समोर आपण बघू शकतो की या गाया सगळ्या मृत्युमुखी पडलेल्या आहेत। त्याचे जे शेतकरी आहेत ते विश्वनाथ दातखिळे आपल्यासोबत संवाद साधत आहेत। आपण त्यांच्या गोट्यातील ह्या गाया बघू शकतो की जवळपास 15 ते 20 गाया कालवडी या मृत्युमुखी जागेवर पावसामुळे पडलेल्या आहेत। पलीकडे नदीचं पात्र आहे आणि हे शेतकरी आपल्यासोबत आता संवाद साधतायत। नेमका तुमच्या किती गाया मृत्युमुखी पडल्या आणि किती लाखाचं नुकसान झालेलं आहे? सध्या टोटल माझं 20 लाखाचं नुकसान झालंय। बर। शेळ्या गेल्या 10। बर। खर्च गेली 10। परवडत 2 कोंबड्याचं गेलं। 100 कोंबड्या होत्या त्या। बर। आणि बागेचं आणि तुमचं दररोजचं दूध किती होतं? 150 ते 250 लिटर। म्हणजे तुमचं नुकसान जरी हे गायाचं आज 20 लाखात दिसत असलं तरी दररोजचा तुमचा दुधाचा व्यवसाय किती रुपयांचा होता? 5-5.5 हजार रुपयाचा होता। हे सगळ्यात मोठं नुकसान तेच आहे म्हणा। आणखी काय काय तुमच्या शेतातल्या वस्तू किंवा शेतीचं नुकसान? ट्रॅक्टरची 1-2 अवजारं गेली। बागाचं नुकसान, खायचं भांडी कुठे कपडा लागता समजा गेलं वाहून। या गायांचं ज्या मृत्यू झालेल्या आहेत त्या पंचनाम्याकरिता सहाय्यक पशुधन अधिकारी श्री गवळी साहेब हे देखील या ठिकाणी पंचनामा करण्यासाठी आलेले आहेत। साहेब, आपण नेमकं आता या ठिकाणी बघितलं तर काय नेमकी परिस्थिती? इतर परिस्थिती म्हणलं तर लय बिकट झालेली आहे पाण्यामुळे आणि 17 जनावर यांची मेले स्पॉटला आणि पुन्हा 10 गाया वाहून गेलेले आहे आणि 20 सुद्धा वाहून गेले, कोंबड्या गेल्या 100-150 वाहून आणि त्यांचं नुकसान आतोरात म्हणजे कमीत कमी 17 ते 18 ते 20 लाखापर्यंतचं नुकसान झालेलं आहे। मी सकाळी कळायला इथं 7 वाजता इथं माणसं स्थानिक माणसाबरोबर पंचनामा केलेला आहे। पसरा मी म्हणतो आहे का कोची येते एखाद्या शेतकऱ्याकडे वाटलं नसेल त्यांना असं आहे का? शासनाने तातडीची जरा मदत जाहीर करावी। मी शेती व्यवसाय करायला सुरुवात केली शिक्षण करून, नंतर शेतीपासून काहीतरी होईल, पण शेती असे की रात्रीच्या पावसामुळे अतोनात नुकसान झालंय। जवळजवळ विहीर पडली, इथं सगळी खाली गेली, सौर ऊर्जा खाली पडलं, सगळं उलटून गेलं। 2 एकर क्षेत्रावर पिरो होता तो बी सगळा खाली गेलेला आहे। इथं नदीत एक विहीर होती ते बी सगळं बुजून गेली। तरी शासनाने काहीतरी मदत करावी ही